खरे, तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात, कारण तुम्ही स्वतः देव आहात. ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येक पदार्थात देव आहे महाराजांच्याकडे, म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. म्हणून दुसऱ्याची निर्भसना, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करणं म्हणजे द्वेष आहे महाराज. नवे तुम्हाला सांगतो, आमचा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत काय आहे सांगतो. पटला तर झेपला तर घ्या महाराज. भगवान परमात्मा पोटातल्या अग्नीला, जठर अग्नीला मी स्वतः देव आहे असं म्हणतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. भगवान परमात्मा सांगतात मी अग्नी आहे, अग्नी जठर अग्नी. आणि तो जर अग्नी निघून गेला तर बाहेरचा अग्नी द्यावा लागतो. त्याचा संपला, दुसरा बाहेरचा द्यायचा. म्हणून जठर अग्नी हा देवाचं स्वरूप आहे. म्हणून पचाम्यन्नम चतुर्विधम, मी 4 प्रकारचं अन्न मी पचवतो असं देव म्हणतात. म्हणजे तुमचं आमचं रोजचं अन्न पचवणारा सुद्धा तो आहे आणि अग्नी तो आहे. म्हणून जाता जाता सांगतो, खडतर उपवास करून मधल्या देवाला तकलीफ देऊ नका. अग्नी नारायणाला तुम्ही तकलीफ दिली तर देव नाराज होतो. आणि खूप खाऊ नका आणि त्याच्यावरती अन्याय करून पोट फुगल असं वागू नका, त्याच्यानं बी देव चिडला जातो महाराज. म्हणून खूप खायचं नाही आणि खूप कडक उपवास करायचा नाही. काही श्रावण महिना निघाल्यानंतर महिना उपवास. आणि कुणी करीत असले थुका न गिळता महिना उपवास, तर ते देवाचे भक्त नाहीत ना. अगदी अन्नानं जीव पूर्णपणे तरसायला लावणं म्हणजे स्वतः शरीराला पीडा देणारी माणसं जे दुसऱ्याच्या शरीराला पीडा देतात, ती स्वतःच्या बी कधी कधी शरीराला पीडा देतात. 2 टोकाची माणसं आहेत, दुसऱ्याला त्रास देणारी आणि स्वतःला त्रास देऊन भक्तिशास्त्रातला मी मोठा आहे असं समजणारी येतं. म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा, आमची प्रत्येक क्रिया देव झाली पाहिजे. हा भक्तीचा योग सावता महाराजांना पहिल्यांदा सांगितला. महाराज, तुम्हाला जाता जाता क्षमा मागून बोलतो. तुम्ही बाजारातून भाजी आणायला लागला, तर भाजी आणीत असताना फक्त हेतू बदलायचा, क्रिया तीच राहू द्यायची. भाजी आणायला लागलात, पण भाजी आणत असताना तुम्ही जर असं ठरवलं की मी माझ्या बायका मुलासाठी भाजी आणतोय, मी बायका मुलासाठी भाजी आणतोय असं जर तुम्ही ठरवलं तर संसार होतो महाराज. आणि तुम्ही तीच भाजी आणताना असं ठरवलं की मी माझ्या पांडुरंगाच्या नैवेद्यासाठी भाजी घेऊन चाललोय, तर शिजवलेली भाजी महाराज देवाचा प्रसाद होतो. म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन. तुकोबरायांनी सांगितलं, तुम्ही फक्त भाव बदला. काय करा, भाजी आणायची तर आणा, पण पांडुरंगाच्या नैवेद्यासाठी आणतोय एवढाच भाव बदला. आणि असा जर भाव बदलला तर मी सांगतो, सजन कसायानं मांस विकलं तरी भक्ती ठरते, सावता महाराजानं भाजी खुडली तरी भक्ती ठरते. आणि आमचा हेतू जर नीट नसेल तर कीर्तन सुद्धा नरकाला घालतं. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकीना. आमची जर नजर कीर्तनाच्या मान मान्यतेवरती असन, लोकांनी हार घालावा, आम्हाला खायला द्यावं, आमच्या लोकांनी पाय पडावं, या मान्यतेसाठी जर कीर्तन असल, समाजामध्ये मी फेमस व्हावा याच्यासाठी जर कीर्तन असल, तर ते कीर्तन नाही, ते नर्त नाही महाराज. ते नर्त नाही, नाच नाही, कीर्तन नाही. मग कीर्तन कसं, तर कीर्तन देवाची आचाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. देवानी मला निमंत्रण दिलंय. आमच्या मधुमाऊलीला जी प्रेरणा निर्माण केली ती हनुमंतरायानं, सावता महाराजानं माझ्यासाठी त्यांच्या माध्यमातून मला निमंत्रण देण्याची प्रेरणा दिली. आणि म्हणून त्याच्याकरता कीर्तनाच्या साथीला सगळ्या मंडळीला
भगवान परमात्म्याने सांगितलं की आजच तुम्ही जा, ही प्रेरणा जर भगवंताची आहे असा जर माझा भाव असेल तर महाराज माझं कीर्तन ही देवाची भक्ती ठरेल. पण माझ्या कीर्तनाचा भाव जर तसा नसेल तर माझं कीर्तन हे भक्तीत मोडणार नाही. म्हणून सजन कसायानं मांस विकलं तरी सुद्धा त्याची भक्ती ठरली असं तुकोबाराय सांगतात. सजन कसाया विकू लागे मौस, सजन कसाया विकू लागे मौस, माळसाव त्यास खुरपू लागे, माळसाव त्यास खुरपू लागे. सजन कसाया विकू लागे मौस, सजन कसाया विकू लागे मौस, हो माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कर्माचा हेतू नीट पाहिजे. क्रियेला महत्व नाही. क्रिया कोणती बी असू द्या, निंद्य क्रिया असली तरी सुद्धा महाराज निंद्य क्रियेला सुद्धा महत्व येतं. म्हणून जाता जाता एक सांगतो तुम्हाला, निंद्य कर्म करणाऱ्या कानोपात्रीला सुद्धा महाराज निंद्य कर्म करूनही देवत्व प्राप्त झालं. देवाचं दर्शन नंतर आहे आणि अगोदर कानोपात्रीचं दर्शन आहे. महाराज कशा करता? तर वारकरी संप्रदायातलं हेच तर ब्रीद आहे. हो, निंद्य लोकालाही वंद्य बनवलं वारकरी संप्रदायानं, निंद्य लोकाला सुद्धा वंद्य बनवलं. म्हणून वारकरी संप्रदाय हा मोठ्या लोकाला मोठं करणारा नाही. वारकरी संप्रदाय नीचातल्या नीच लोकाला मोठं करण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो महाराज. म्हणून कांद्याला आमच्या सावता महाराजांना पहिल्यांदा मोठं केलं. म्हणून कांदा मुळा भाजी, कांदा कांदा मुळा अवघी विठाई माझी, अवघी विठाबाई 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 माझी. शेतातल्या कर्माला, शेतातल्या क्रियेला हो तुम्ही महाराज कुठंच जाऊ नका. जप तप फार मोठं करण्याची गरज नाही. तुम्ही शेतीच करा. पण शेतीमध्ये माझा पांडुरंग परमात्मा आहे असा भाव धरा. हो, कुणी वकालत करणारा वकील असेल तर त्या वकिलाने एवढाच भाव धरायचा. पैसे तर मिळतील त्यात नवल नाही, पैसे तर कुणालाही मिळतात. पण वकिलानं आलेला पक्षकार हो माझा पांडुरंग आहे आणि त्याच्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो, अशी जर भावना केली तर महाराज त्याची वकालत सुद्धा भक्ती ठरेल. हो, त्याची वकालत सुद्धा भक्ती ठरेल. एखादा डॉक्टर असेल, डॉक्टर, आणि त्याच्याकडे पेशंट आल्यानंतर त्यांनी जर ठरवलं की माझ्याकडे बकरा आलाय आता कापला पाहिजे, असं जर त्यांनी ठरवलं तर महाराज हो तो माणसाचा डॉक्टर नाही. डॉक्टर माणसाचा नाही महाराज. मग त्यांनी काय करायचं? पेशंटचं तर दुरुस्त करायचंच, पण त्यांनी फक्त एवढं समजायचं की माझ्याकडं भगवंत आलेले आहेत आणि त्यांना आजार झालेला आहे. कारण देव सुद्धा कधी कधी महाराज डॉक्टरकडे जातो आणि त्या डॉक्टरचं भाग्य आहे देव जात असेल तर. म्हणून लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू हो हनुमंतरायाच्या माध्यमातून सुसेन डॉक्टरच्या पायावर डोकं ठेवलं महाराज प्रभू रामचंद्राने आणि सांगितलं, सुसेना माझ्या भावाला जिवंत कर, शक्ती लागलेली. त्यावेळेस सुसेन हा वालीचा सासरा होता, चुलत सासरा. आणि वालीला मारल्यामुळं, जावयाला मारल्यामुळं तो रामाचा द्वेष मत्सर करणारा होता आणि तो रावणाच्या पार्टीला गेलेला होता. म्हणून त्याला वाटलं लक्ष्मण मेला ती बरं झालं, विरुद्ध पार्टीचा माणूस मेला ती बरं झालं. पण हनुमंतराय तिथं गेले आणि हनुमंताने सांगितलं, सुसेना
लक्ष्मण तर जिवंत होईल यात नवल नाही. उद्याच्याला तुला लढाई करताना लक्ष्मण दिसेल. पण एक गोष्ट सांगतो, गंगा वाहते हात धुवून घे. चंद्र सूर्य तोपर्यंत तुझ्या डॉक्टरकीचं मोठेपण होईल आणि भक्तिशास्त्रामध्ये तुझी डॉक्टरकी सुद्धा भक्तीमध्ये मोडली जाईल सुशेना. कारण एवढा मोठा माणूस तुझ्याकडे जर प्राणदान मागण्याकरता आला असेल तर त्याला दान देण्याचं काम तुझं आहे. कारण पेशंटकडे डॉक्टरनं पाहायचं नाही हा माझा वैरी आहे म्हणून. अगोदर वैरी जरी आला असेल तर त्याला औषध द्यायचं, योग्य रीतीनं त्याला शुद्धीवर आणायचं आणि तो बरा झाल्याच्या नंतर त्याच्या मनगटाला मनगट देऊन भांडायचं. हे डॉक्टराचं खरं कर्तव्य आहे महाराज. तुझा वैरी आहे ना, मार तू लक्ष्मणाला उद्या, पण आता सध्या त्याला जिवंत कर. कारण एवढा मोठा पेशंट तुझ्या दारात आलाय, तुझ्या डॉक्टरकीचं वैभव वाढ आणि तू सगळ्यात मोठा डॉक्टर ठरशील. दे त्या पेशंटला तू योगदान दे, जीवदान दे म्हणून हनुमंतरायाने सांगितलं. आणि तू जर नाही दिलंस तर आत्ताची आत्ता मी स्वर्गाला जाऊन अमृताचा कुंभ आणूनही एका मिनिटामध्ये लक्ष्मणाला जिवंत करेन. तुला कळतं का? सूर्याला गिळायला जाणारा, जन्माला त्यावेळेस गिळायला जाणारा पाठ्या मी होतो, अंतराळवीर. पहिले भारतातले, महाराष्ट्रातले अंतराळवीर कोण होते? मारुतीराय होते महाराज. हो, आणि त्यांनी चंद्राचा, सूर्याचा, पृथ्वीच्या संपूर्ण शोध लावला. पृथ्वीभोवतलावर जेवढ्या वनस्पती आहेत आणि आपण अन्न खातो ते चंद्रावरून हनुमंतरायानं आणलेलं आहे. मी पदरचं बोलत नाही, रावण संहिता वाचा. हा, त्याचे श्लोक आहेत आणि त्यांनी इथं आणलेले. म्हणून तुम्हाला आम्हाला जिवंत केलं, लक्ष्मणाला जिवंत केलं नाही. तुम्हाला आम्हाला आज बी आम्ही जेवढी औषधं खातो तेवढी हनुमंतरायाची वल्ली आहे महाराज. म्हणून हनुमंतरायाने सांगितलं अमृताचा कुंभ आणूनही मी जिवंत करू शकतो. पण तू वानर जातीचा आहेस म्हणून जातीसाठी माती खावी लागते. तुला मोठेपण देण्यासाठी आलो, बघ कर्तव्य कर. आणि महाराज तो सुषेण म्हणला मी रावणाच्या तडाख्यात आहे, मी कसा येऊ? त्याची काळजी नको करू, त्याचं घरच उपटिलं. आणि तिथं आणल्याच्या नंतर हनुमंतराय आपलं त्यांनी नाडी पाहिल्यानंतर सांगितलं की रक्ताभिसरण संस्था खलास झालेली, पण अजून प्राण गेलेला नाही. का? डॉक्टरला एवढंच कळतं महाराज, नाडी बंद पडली, हृदयक्रिया बंद पडली की माणूस मेला, असं डॉक्टरला कळतं. पण मी छातीवरती हात ठेवून सांगतो. आणि छातीवर हात ठेवून का सांगतो? तर ॲनाटॉमीचा अभ्यास केलेला माणूस आहे मी, डॉक्टरी क्षेत्राचा अभ्यास केलेला माणूस आहे. हो, आणि नुसता डॉक्टरचा अभ्यासच केलेला नाही तर MD डॉक्टरचा बाप आहे महाराज. MD डॉक्टरचा बाप आहे. मुलगा MD डॉक्टर आहे आणि सून बी MD डॉक्टर आहे. आमच्या घरामध्ये डॉक्टर की पिकते. म्हणून तुम्हाला शास्त्र सांगतो मी, शास्त्र. खऱ्या अर्थानं माणूस मेला तर कधी मरतो? नाडी आणि हृदयक्रिया बंद पडली म्हणजे मरत नाही. ज्यावेळेस त्याला अग्निदहन दिलं जातं, डोक्याची कवटी फुटते आणि फटकन आवाज होतो, त्यावेळेस खरा जीव जातो महाराज. तोपर्यंत जीव गेलेला नसतो. म्हणून भावकीला तोपर्यंत रडायचा अधिकार नाही. फटकन डोक्याची कवटी फुटली, बोंबलणाऱ्यानं बोंब मारली की तिथून पुढं रडायचं, तो निघून गेला आता. म्हणून पाठीमागं रडायचं तोपर्यंत नाही, असं शास्त्र आहे. म्हणून लक्ष्मणाचा प्राण अजून डोक्याच्या कवटीत आहे आणि तो सकाळच्या प्रहरी दिवस उगवला की जाणार आहे. त्याला परत आणण्याचं माझ्याकडं औषध आहे. पण त्यांनी हटकून जवळची वनस्पती असून सुद्धा लांबची सांगितली. पण हनुमंतरायाने सांगितलं माझ्याकडं नाही ती गोष्ट सांगायचीच नाही. आणि महाराज पटकन मारुतीराय गेले आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि वल्ली त्याच्याजवळ ठेवली. आणि त्या वल्लीची ताकद अशी की त्यांनी असा रस पिळेपर्यंत 4-5 थेंब हृदयामध्ये गेले. त्याचा परिणाम ते हृदय भरून आलं महाराज, हृदय भरून आलं. सगळी बी वनस्पती त्याच्यात पडली नव्हती. एवढ्या वनस्पतीचा शोध आपल्या देशात होता. म्हणून डॉक्टरनं आज कुठलेही ऑपरेशन करणं कौतुक नाही. मेलेली माणसाच्या आयुर्वेदानं दुरुस्त केली आणि उठवली ते खरं कौतुक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या सुषेण डॉक्टरचा इतिहास झाला महाराज, इतिहास. आणि त्यांनी लक्ष्मणाला उठवलं आणि रावणाला कळालं की आपल्या पार्टीचे माणसं फुटायला लागले. आणि मग रावणानं दुसऱ्या दिवशी सुषेणालाच लक्ष्मणाच्या बरोबर लढाई करायला पाठवलं महाराज.
आणि लढाई करायला पाठवल्यावर सुसेन समोर उभा राहिल्याबरोबर लक्ष्मणानं विचार केला, ज्यांनी जीवदान दिलं त्याच्यावर बाणं मारायचे नाहीत. लक्ष्मण शांत उभे राहिले. त्यावेळेस हनुमंतरायानं सांगितलं लक्ष्मणाला, तुमचं तुम्ही कर्तव्य करा. त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. चंद्र सूर्य तोपर्यंत त्याची कीर्ती अजरामर झाली. पण तुम्ही तुमचं क्षत्रियाचं कर्तव्य करा. त्यांनी डॉक्टरचं कर्तव्य केलं, तुम्ही क्षत्रियाचं कर्तव्य करा. क्षत्रियाच्या पुढं बाप जरी समोर आला तरी त्याला मारायचं. हा तर तुमचा हो प्राणदाता आहे, विचार करू नका. राक्षसाच्या कुळाला त्याच वनस्पतीनं तो जिवंत करीन आणि राक्षसाचं कुळ वाढलं जाईन. मारा बाण. आणि त्या लक्ष्मणानं डोळे झाकून हृदयाला पीळ पडत असताना बाण मारला. लक्ष्मणाच्या बाणानंच तो सुसेन डॉक्टर मेला. दोघांनी दोघाचं कर्तव्य पार पाडलं. दोघाची भक्ती रामचंद्र प्रभूच्या हो इतिहासामध्ये अजरामर झाली. दोघाची भक्ती, तीच भक्ती आम्हाला सावता महाराजांना सांगितली. शेती सोडू नका, शेतीतलं कर्म सोडू नका, फक्त त्या कर्मामध्ये पांडुरंग पहा. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि हे मसाल्याचे पदार्थ आहेत. घरातल्या माता भगिनीला सुद्धा शिकवलं. एकाच वेळेस एका खड्यानं 2 म्हशी धुतल्या त्यांनी. कोणत्या? कांदा मुळा भाजी. भाजी हे कॉमन आहे, सर्वसामान्य आहे. कांदा मुळा भाजी हो अवघी विठाबाई माझी. पुढं लसूण मिरची आणि कोथिंबिरी हे सगळे भाजीचे पदार्थ आहेत महाराज. या प्रत्येकामध्ये भगवान परमात्मा दाखवला. भाजीमध्ये सुद्धा भगवान परमात्मा दाखवला, मिरचीमध्ये सुद्धा भगवान परमात्मा, मुळ्यामध्ये सुद्धा भगवान परमात्मा, सगळ्यामध्ये परमात्मा दाखवला. हे स्वयंपाक करणाऱ्याला सांगितलं आणि हे शेतात काम करणाऱ्याला सांगितलं. आणि शेतीसारखं पुण्य आणि शेतीसारखं शुद्ध कर्म जगाच्या पाठीवर कोणतं नाही महाराज. फक्त त्यांनी बांध कोरले नाही पाहिजे. तुमच्याकडे धुरे म्हणतात का बांध म्हणतात? बांध. फक्त बांध कोरले पाहिजे नाहीत. त्यांनी लोकांचे पैसे बुडविले नाही पाहिजेत. एकमेकावर माणसं उचलून घातले नाही पाहिजेत. जर त्यांनी एवढं नाही केलं तर महाराज शेती इतकं पुण्य कर्म जगाच्या पाठीवर कोणताच नाही. कारण शेतीवरती सगळे जगणारे आहेत. शेतीवरती सगळे जगणारे आहेत. किती जगतेत महाराज तुम्हाला जाता जाता सांगतो. मला किती घड्याळ नसल्यामुळे मेळ लागत नाही. किती वाजले तर 11 वाजले ना. हो नाही ते काय होतं की माझ्याकडे घड्याळ नसल्यामुळं कधी कधी लोकाला विचारतो. मी प्रवास करताना एकदा असंच झालं माऊली. हो कीर्तनाला जायचं वेळच माहीत नाही. समोरच्या बसलेल्या माणसाला विचारलं किती वाजले. हो त्यांनी असं वजनात पाहिलं आणि तो म्हणला वाजून 15 मिनिटं. आता मी म्हणलं हे वाजून 15 मिनिटं काय? 15 मिनिट कळले पण वाजून काय? हो पण मला काय बोलता येणार कारण माझ्यापेक्षा दीडीनं गडी मोठा होता. त्याच्यामुळं विचारावून त्यांनी जर समजा कानामागं जाळ केला तर काय करावं. हो आपण असले गरीब माणसं धोतर आणि त्याची ती सूट पॅन्ट हे वजनातला माणूस तो. पण दम निघाना कीर्तनाला जायचं होतं. थोड्या वेळानं विचारलं भाऊ किती वाजले. त्यांनी सांगितलं वाजून 30 मिनिट. मी जरा बाजूला तोंड केलं हसायला लागलो असं मोरक्या मोरक्या. पण हसताही आहे ना मोठ्याने. हो काय करावं काय करावं. थोड्या वेळानं विचारलं की म्हणलं आता किती वाजले. त्यांनी सांगितलं वाजून 45 मिनिट. आता मला जरा थोडंसं अवसन आल्यासारखं झालं. विचारलं भाऊ हे मला 15 मिनिट कळले, 30 मिनिट कळले, 45 मिनिट कळले पण हे वाजून नाही कळलं. काय वाजून म्हणजे नेमकं काय? ते म्हणले महाराज माझ्या घड्याळीमध्ये तास काटाच नाही म्हणले. नुसता मिनिट काट आहे म्हणून म्हणले मलाच माहित नाही किती वाजले ती. फक्त वाजून 15 मिनिट एवढं सांगतो म्हणले मी. हो तसं आता कुणी हो वाजून 15 मिनिट असं तर नाही सांगितलं काही. हो घोटाळा होतो. सांगण्याचं तात्पर्य महाराज या अभंगाचा विषय खूप मोठा आहे. म्हणून याचं वर्म तुम्हाला भक्तीचं वर्म सगळ्या अभंगाचा विषय सांगण्यापेक्षा अभंगाचा मतितार्थ सांगतो. कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी हे भिन्न भिन्न आहेत. हो लसूण वेगळी चव आहे, मिरची वेगळी चव आहे, कोथिंबिरी वेगळी चव आहे. ह्या चवीनं वेगळे वेगळे पदार्थ आहेत. पण सगळे जर पांडुरंगाच्या रूपानं पाहिले तर त्यांच्यामध्ये भक्ती ठरते. तुम्ही आम्ही एका जातीचे नाहीत, तुम्ही आम्ही एका रंगाचे नाहीत, तुम्ही आम्ही एका स्वभावाचे नाहीत. कुणी मिरची सारखे तिखट आहेत. हो
कुणी मुळ्यासारखे नुसतेच जाडजूड आहेत, हो, पांढरे शुभ्र, हो, कुणी कोथिंबिरी सारखे आहेत, हो, तर कुणी लसणासारखे आहेत, कुणी कढीपत्त्यासारखे आहेत. त्या कढीपत्त्याला बिचाऱ्याला किती महाराज त्रास सहन करावा लागतो. भाजीला जर कढीपत्ता टाकला तर पहिल्यांदा ती बाई तेलामध्ये टाकते का पाण्यामध्ये टाकते? तेलात. बर, थंड तेलात टाकते का तापलेल्या? नुसत्या तापलेल्या का उकळलेल्या? उकळलेल्या. तो कढीपत्ता मध्ये टाकला की महाराज त्याच्या तोंडाला फेसच येतो असा. आणि मग त्याला ते तेल पोळाल्याच्या नंतर, त्याला जखमा झाल्याच्या नंतर त्याच्यावरती मलम म्हणून हिरव्या मिरच्याचा, हो, मलम लावते ती असा कुठल्याला. आता आपल्याला पोळालेल्या जागेवर जर हिरव्या मिरच्या लावल्या तर काय गार वाटेल हो आपल्याला. त्या कढीपत्त्याला ती हिरव्या मिरच्या टाकते, त्याच्यावर लसूण, पुन्हा त्याच्यावर पुन्हा जिरे मोहरी टाकून पुन्हा त्याच्या दुखावर पुन्हा मीठ चोळते महाराज. आणि असं मीठ चोळल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या डोक्यावर थंड पाणी टाकते. थंड पाणी टाकल्याबरोबर तो चिरचिर आरडतो महाराज. कढीपत्ता चिरचिर आरडला की बाहेर बसलेला माणूस लगेच त्याला वास गेला की सुंदर तऱ्हेची फोडणी झाली म्हणतो. अरे तुझी फोडणी झाली पण त्याचा जीव गेला ना. त्याला मिरची संग भांडावं लागलं, तेला बरोबर भांडावं लागलं, मिठा बरोबर भांडावं लागलं, त्याची कमी आग झाली का? आणि एवढा त्रास झाल्याच्या नंतरही पुन्हा तो शिजला, भाजला, पोळाला, जळाला, सगळं काही केलं. मग ताटात आल्यावर तरी खाणाऱ्या माणसाने त्याच्यावर प्रेम करावं ना महाराज. नाही नाही, पहिल्यांदा उचलतो कढीपत्ता बाजूला टाकतो. तो पहिलं काम करतो तो कढीपत्ता. हो, कुठं टाकावं त्याचाही प्रश्न नाही, खालीच टाकून देतो त्याला असं. हो, ताटात बी एका बाजूला ठेवीत नाही. त्याची एवढी दुर्दशा महाराज, कढीपत्त्याला बाहेर फेकलं जातं. हो, मग त्या कढीपत्त्याला विचारलं, बाबा तू शिजलास, भाजलास, पोळालास, सगळं काही तुला दुःख पाहायला मिळालं, तुला काय प्राप्त झालं? त्यावेळेस त्या कढीपत्त्यानं शहाण्या माणसाला उत्तर दिलं, मी पोळालो, जळालो, काही बी जरी झालो, मला जरी उचलून टाकून दिलं तरी बी मला त्याचं दुःख नाही. पण माझ्या वासानं, माझ्या सुगंधानं समोरच्या माणसानं 2 घास जास्त खाल्ले आणि तांभर पाणी प्याला, त्याच्यातच माझं सौख्य सामावलेलं आहे. स्वतः जळून पोळून सुद्धा कढीपत्ता आपल्याला सुगंधित बनवतो आणि आपल्याला 2 घास खाऊ घालतो. महाराज, संताचं जीवन असंच आहे. ते जळतात, पोळतात, सगळे लोक त्रास देतात. सावता महाराजाला कमी त्रास दिला नाही महाराज. त्या काळातल्या लोकांनी सावता महाराजाला ठोकलं, मारलं, त्यांची विहीर पाण्यामध्ये ढकलून दिली तरी त्याची तक्रार नाही कुठल्या प्रकारची. त्यांची भक्ती कायम आहे. सावताने केला मळा आणि विठ्ठल पायी गोविला गळा. विठ्ठलाचं सगळं आहे म्हणून ही अशी सर्वत्र सर्व समान, सर्व समावेशक आणि समाजाला झेपणारी पटणारी भक्ती महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रेरित करण्याचं काम सावता महाराजांनी केलेलं आहे. म्हणून टाकाऊ असलेल्या गोष्टीला त्यांनी देव बनवलं महाराज. मला सांगायला रात्र पुरणार नाही, इतकं वारकरी संप्रदायामध्ये मोठेपण मिळालं. सावता महाराजाकडं महाराज हे टाळ, हे टाळ कशाचे आहेत माहिती का? काश्याचे टाळ आहेत, काश्याचे. हो, मगाशी मी मधुमाऊलीकडं पाणी पिलो, तो काश्याचा ग्लास होता महाराज. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कास नावाचा प्राणी इतका घातक आहे की काश्याला शिव नाही महाराज. शिवलं तर पुण्याचा क्षय होतो, असा इतका कास घातक आहे. म्हणून तर पूर्वीच्या काळातले लोक काशी केलेले काश्याच्या थाळ्यात जीवत नव्हते, कारण काशी केलेलं पुण्य त्यांचं काशीच जातं महाराज असं. म्हणून त्याच्याकरता ते काशी केलेले लोक काश्याच्या वाटीत खात नाहीत, हो, थाळ्यात पित नाहीत. आणि ते कास नावाचा इतका धातू त्याज्य आहे, निकृष्ट आहे. तर तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही महाराज. पूर्वीच्या काळात विजा चमकायला लागल्यानंतर, पाऊस पडायला लागला की तो झाकून पोतड्यामध्ये, हो, उतरंडीच्या सांदीला थाळा ठेवायचा. का? तर वीज पडते म्हणे, आणि पडते, शास्त्र आहे त्याचं. हो, पुन्हा अजून म्हणायचे थाळा वाजून साप घरात घालू नये, विघ्न येतेत घरात. असं जे कासं आहे टाकाऊ, शहाण्या माणसानं काशाला स्पर्श करायचा नाही. पण ते कासं टाकाऊ असलेलं सावता महाराजाला शरण गेलं, संताला शरण गेलं, वारकरी संप्रदायात आलं आणि महाराज त्या काशाला
इतकं आम्ही पवित्र केलं, इतकं पवित्र केलं की आता ते गळ्यात घातलं, ते गळ्यातला ताईत बनवलं, त्याला इतके पट्टे सुंदर लावले हो की ते पट्टे गळ्यात घातल्याच्या नंतर पट्टे कसे पट्टे दिसतात महाराज. आणि पट्टे गळ्यात घालणारे हे पट्टेच असतात, बिनपट्टे महाराज असे पट्टे घालीत नाहीत महाराज. हो पट्टे ढाळू आम्ही, हो हो असे पट्टे असतात. पट्टीचेच लोक गळ्यात टाळ घालतात. आणि घातल्यानंतर महाराज त्याला पुन्हा गज आपलं पुन्हा खिळे लावलेले, मणी लावलेले इतके सुशोभित केले. आणि मग त्या टाळानं महाराज आम्हाला मार्ग दाखवला. घोळ घोळा वाजती टाळ, घोळ घोळ वाजते टाळ, घोळ घोळ वाजते टाळ, घोळ घोळ वाजते दादा आपला वेळ समाप्त झालेला आहे. घुळघुळा वाजती टाळ झननना, नाद रसाळ उदो झाला पहाली वेळ, उठावाचे वदा गोपाळ गा. आता त्या टाळाचं महत्व एवढं गळ्यात आहेतच महाराज, पण त्याला पाय लागला तर लोक पाय पडतात. त्याला गादी असते महाराजात, अशी गादी असते, त्याच्यावर टाळ ठेवतात, हो त्याच्या पाय पडतात. सप्त्याच्या सुरुवातीला त्या टाळाला गंध लावतात. हे मोठेपण कशाचं आहे? त्याज्य असलेल्या काशाचं मोठेपण. हो काशीला राहूनही हो दुसऱ्या धर्मामध्ये त्याला मोठेपण मिळालं नाही, पण वारकरी संप्रदायानं म्हणून एक नाही, दोन नाही, हजारानं तुम्हाला मोठेपण वारकरी संप्रदायात मिळालेलं सांगेल. आणि ही भक्ती पहिल्यांदा सावता महाराजानं रुजवली. हे सावता महाराजाचं कर्तृत्व आहे. आणि हा अभंग घेण्याचं आम्हाला मधुमाऊलीनं सांगितलं की महाराज सगळ्या संतांच्या अभंगावर बोलतात, पण सावता महाराजाच्या अभंगावर कोणी बोलत नाही. आणि म्हणून मला त्यांनी प्रेरणा दिली. म्हणून सावता महाराजाच्या अभंगावर जेवढं मोडकं तोडकं होईन, जेवढं घडेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला. वाकडे की नीट देव जाणे. विठोबा रखुमाई.